श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 26 शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान आणि भरतरीचा विक्रमाकडे मुक्काम या अध्यायाचे नित्यपठन केले असता गोहत्येचा दोष नाहीसा होऊन शत्रूसारखी मुलं होणार नाहीत। अध्यायाला सुरुवात होत आहे। कमट आणि स्वतःची पत्नी सत्यवती गर्धब रूप सुरोचनासह अवंती नगरीस आला। त्यानं तेथे एका कुंभाराकडे विराड केली। तो सत्यवतीचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला। मग एके दिवशी सत्यवतीने कमठाला आपल्या मनात सत्यवतीला भेटण्याचे सांगितले। ही गोष्ट कमठाने सुरोचना सांगताच तो म्हणाला, सत्यवतीला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर मला सांग। ऋतुकाळाच्या 4थ्या दिवशी मी माझ्या मूळ रूपात प्रकट होऊन तिच्याशी राक्षस विवाह करीन। ते ऐकून कमठास आनंद झाला। त्याने ही शुभ वार्ता सत्यवतीला सांगितली। तेव्हा तिचाही आनंद अगदी गगनात मावेना। तिच्या मनात आपला पती वास्तवात कसा दिसतो याची उत्कंठा वाढीस लागली। पुढे सत्यवतीस ऋतुकाळ आल्यावर 4थ्या दिवशी कमठाने सुरोचनास सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली। तेव्हा त्याने गर्धब रूप टाकून दिव्य आणि तेजस्वी असे आपले रूप धारण केले। ते पाहून कमठ चकित झाला आणि त्याला गर्धब समजून जे त्याला कष्ट दिले त्याबद्दल त्याची क्षमा मागू लागला। सुरोचनाच्या मनात त्याच्याविषयी द्वेष तर नव्हताच, उलग्नी सिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता। कमठाने त्याला घरात नेले। तेथे सुरोचनाने राक्षस विवाह करून सत्यवतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला। मग ती उभयता अनेकांच्या प्रीतीत रममान झाली आणि त्याच रात्री सत्यवती गर्भवती राहिली। ते एकांतात सुरोचनाने सत्यवतीला त्याचा पूर्व वृत्तांत सांगितला। तो म्हणाला, आपल्या आपल्या वीराला तू धार्मिक पराक्रमी कीर्तिवान आणि शतकर्ता पुत्र होईल। त्याच्या जन्माने मी तुझ्या ऋणातून मुक्त होईन आणि शापमुक्त होऊन गंधर्व लोकी प्रस्थान करीन। त्यानंतर गर्धब रूप धारण करून तो आपल्या जागी गेला। काही दिवसांनी कमठाच्या घरात गर्भवती कन्येला पाहून गावकऱ्यांमधील चर्चेला उधाण आली। तेव्हा सत्यवती ही आपलीच मुलगी असून मी तिला बाळणपणी माहेरी आणलेली आहे असे सांगून कमठाने सर्वांची तोंडे बंद केली। यथा अवकाश सत्यवती प्रसूत झाली। तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला आणि त्याचे विक्रम असे नाव ठेवले। बारशाच्या दिवशी रात्री सुरोचनाने गंधर्व रूप धारण करून मोठ्या अधीरतेने त्याचे मुख पाहिले आणि त्याच क्षणी तो शापमुक्त झाला। तेवढ्यात इंद्राने माथली आपल्या सासऱ्यास दिव्य विमान देऊन खाली पाठवली। मातरेने सुरोचनाची भेट घेऊन त्याला इंद्रलोकी चालण्याची विनंती केली। मग सुरोचनाने विक्रमाचे गोड कौतुक केले आणि रडणाऱ्या सतीचे सांत्वन करून तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या समोर प्रकट होईन असे वचन दिले। त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन तो मातली समवेत विमानात बसला आणि इंद्रलोकी निघून गेला। सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान केल्यावर सत्यवतीनं मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि विक्रमाच्या संगोपनाकडे विशेष लक्ष दिले। बालविक्रम फार हुशार आणि चुणचुणीत खेळ खेळण्याची आवड असलेला होता। तो स्वतःच राजा होऊन लुटूपुटूची लढाई करायचा आणि जिंकून रुबाबात वावरायचा। त्याचे ते खेळ पाहून सत्यवतीला आनंद व्हायचा आणि 16व्या वर्षापर्यंत तो क्षत्रियांना आवश्यक असलेला सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला। त्यावेळी त्याची हुशारी पाहून राजसेवकांनी राजांना सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम दिले। असाच एका दिवशी पहाऱ्यानिमित्त
परिसरात फेरफटका मारीत असताना त्याने व्यापाऱ्यांच्या घोळक्यात असलेल्या भरतरीचे शब्द ऐकले आणि उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसाचा वध करण्यासाठी तो त्वरेने निघाला. पार्वतीच्या शापाने तो राक्षस झालेला चित्रमा गंधर्व यावेळी मात्र मनुष्य रूपानं प्रवास करीत होता. विक्रमानं त्याला गाठले आणि सावरण्याची कसलीही संधी न देता त्याचा वध केला. मरताना मानव रूप टाकून तो राक्षस झाला. तो विक्रमाने त्याच्या रक्ताने आपल्या कपाळावरील टिळा लावला आणि एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले. त्याच्यावेळी चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला आणि मूळ रूपात प्रकट होऊन विक्रमाचे आभार मानू लागला. त्याने विक्रमाला त्याची पूर्व कथा सांगितली आणि त्याला आलेल्या विमानात बसून स्वर्गलोकी निघून गेले. विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले तर त्याच्या मुठीत 3 चिंतामणी, अद्भुत रत्न, सर्व कामना पूर्ण करणारे असे 4 रत्न सापडले. याप्रमाणे भर्तरीच्या वचनाची प्रचिती येताच त्याच्या मनात भर्तरीविषयी प्रेमांतर निर्माण झाला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो सीमेवर गेला आणि राक्षसाच्या रक्ताचा टिळा नगर प्रवेशद्वारावर लावला आणि तेथून ज्या ठिकाणी ते व्यापारी उतरले होते त्या धर्मशाळेत जाऊन त्याच्याशी गप्पा मारू लागला. गप्पांच्या ओघात व्यापाऱ्यांनी त्याला भर्तरीमुळे चोराचा हल्ला परतवणे कसे काय शक्य झाले ते सांगितले. तेव्हा विक्रमाने भर्तरीशी गप्पा मारून थोडी सलगी केली आणि तेथून जो निघाला तो थेट जकातदारापाशी गेला आणि म्हणाला, गावाबाहेरील धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत आणि त्यात भर्तरी म्हणून एक आहे. तो माझ्या धाकटा भाऊ असून व्यापाऱ्यांच्या निमित्ताने भटकतो आहे. तुम्ही त्याचे जकात माफ करून त्याच्याबद्दल भर्तरीला मागून घ्या. तुम्ही त्याला अडकवले की मी त्याला घरी नेईन. या बदल्यात तुम्हाला तिप्पट जकात आणि बक्षीस देईन. आणि हा माल भावंडाची भेट घडविल्याबद्दल अध्याय 26 समाप्त होत आहे.